नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली एक प्लेट घेते आणि टेबलवर ठेवत म्हणते की आजपासून या प्लेटची जागा इथेच असणार आणि या खुर्चीवर कोणीही बसणार नाही. अशाने बाबांना जाणवेल की आम्ही सर्वजण त्यांची खूप आठवण काढतोय, आपण आठवण काढतोय हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते लवकर परत येतील. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, बघितलं ना, आज खऱ्या अर्थाने वाटतंय की आपल्या सगळ्यांना जीव लावणारी तन्वी परत आली आहे. असं म्हणत प्रतिमा आत्या सायलीला मायेने जवळ घेतात. आता सायली हीच तन्वी असल्यामुळे संपूर्ण बदल घडलेले असतात. तर आता अश्विन म्हणू लागतो, बरं चला आता इमोशनल होऊ नका, नाहीतर नाश्ता गार होईल. सायली म्हणते, हो चालेल. आता सर्वच जण नाश्ता करायला सुरुवात करणार. तर अस्मिता म्हणते, मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचं होतं. अस्मिताकडे सर्वजण पाहत असतात. अस्मिताला काय बोलावं काहीच कळत नसतं. अस्मिता म्हणते, नाही नको, अगोदर आपण नाश्ता करून घेऊ, नंतरच बोलू. परंतु त्याचवेळी स्मितच्या रडण्याचा आवाज येतो. अस्मिता म्हणते, स्मित रडतोय, मी आलेच. तर सायली म्हणते, अस्मिता थांब, स्मितला गोलूला मी घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही नाश्त्याला सुरुवात करा. असं म्हणत सायली गोलूला आणण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन प्रत्येक पेपर तपासून पाहत असतो आणि आता अर्जुन सगळ्या फाईल तर चेक करतो, पण दुसरीकडे मात्र राकेशच्या हाती कपाटात कुठलीही फाईल न लागल्यामुळे राकेश आता रूमच्या बाहेर येतो आणि राकेश विचार करतो की नक्की कुठे शोधावं. परंतु त्याचवेळी त्याचा लक्ष जातो तर समोर अर्जुन असतो. अर्जुनला पाहताच राकेशला धक्का बसतो. राकेश म्हणतो, हा कधी इथे आला? परंतु अर्जुन त्याला पाहण्या अगोदरच राकेश रूममध्ये जातो आणि दरवाजा बंद करतो. आता राकेशने दरवाजा बंद करताच या दरवाजाचा आवाज अर्जुनला येतो आणि म्हणूनच अर्जुन वरती पाहतो. परंतु त्यावेळी पडदा हलत असतो. अर्जुन म्हणतो, कदाचित वाऱ्याने बंद झाला असावा. असं म्हणत आता अर्जुन पुन्हा एकदा पेपर चेक करत असतो. इथे मात्र राकेश पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली गोलूला घेऊन बाहेर येते आणि सायलीने उचलून घेताच गोलू शांतही झालेला असतो. अस्मिता म्हणते, अरे वा, मामीकडे गेल्यावर शांतही झाला. अश्विन म्हणतो, हो, हल्ली तर सायली वहिनीचा त्याला जास्तच लळा लागला आहे. तर सायली म्हणते की माझाच नाही अश्विन भाऊजी, घरातील प्रत्येकाचा त्याला लळा लागला आहे. असं म्हणत सायली गोलूला कल्पनाताईंकडे घेऊन येते आणि म्हणते, आई बाबा तर त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. तर त्यानंतर कल्पनाताई त्याचे लाड करतात. आता सायली गोलूला अश्विनकडे देते तर अश्विनही त्याचे खूप लाड करत असतो. तर त्यावेळी सायली म्हणते, आणि त्याचे दोन्ही मामा त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच गायब होऊ देणार नाहीत, ते हसू कायम जपून ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. आता सायली स्मितला प्रतापरावांकडे घेऊन येते. प्रतापराव सुद्धा स्मितचे खूप लाड करत असतात. सायली आता अस्मिताला म्हणते, बघ अस्मिता, स्मितवर जीव लावणारी माणसं त्याच्या अवतीभोवती आहेत. तू उगाच विचार करतेस, उगाच त्रास करून घेतेस, काळजी करू नकोस. स्मित एकटा पडणार नाही, आम्ही सर्वजण त्याच्यासोबत आहोत. तर आता अस्मिताचे डोळे पाणावतात, तिचं मन भरून आलेलं असतं. अस्मिता म्हणते, थँक्स सायली, खरंच माझ्या मनावरचं सगळ्यात मोठं ओझं तू कमी केलंयस. मला वाटलं होतं की मी ऑफिस जॉईन केल्यानंतर स्मितचं काय होईल, पण नाही, खरंच आता तर मला कशाचीच काळजी वाटत नाही. तर सुमन काकू सायलीला म्हणतात, पण सायली, अगं तुला अस्मिताच्या मनातलं कसं कळलं? कल्पनाताई म्हणतात, सुमन, अगं सायलीला प्रत्येकाच्या मनातील कळत असतं, ती प्रत्येकाच्या मनाचा विचारही करते. तर त्यानंतर सायली सर्वांनाच म्हणते, मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने आपल्या पायावर खंबीरपणे उभं राहावं आणि जर तिचं कुटुंब तिच्या पाठीशी असेल तर मग तिने त्याग का करावा? कल्पनाताई म्हणतात, तिने त्याग करावा असं मी म्हणतच नाही आहे सायली, पण आईची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही ना. तर सायली म्हणते, पण आईचं प्रेम आजीही करू शकते आणि आई, प्रत्येक घरातील स्त्रीने आपल्या घरातील स्त्रियांना जर पाठिंबा दिला तर खरंच ती यश मिळवू शकते ना. आता सायली कल्पनाताईंकडे येते आणि कल्पनाताईंना म्हणते, आई, अस्मितामधील आई तिच्या बाळाला कधीच असं एकटं सोडणार नाही. आई, तुम्ही एकदा तिचा विचार करून तर बघा, एकदा तिच्या पाठीशी उभं राहून तरी बघा. तर कल्पनाताई म्हणतात, अगं पण मी तिला परवानगी दिलीच आहे ना. तर प्रतापराव म्हणतात, पण तू मनापासून दिली आहेस का?
तर अस्मिता कल्पनाताईंना म्हणते, मम्मा तुझ्या मनात अजूनही शंका आहेस ना? तर सायली म्हणते, आई कोणतीही शंका मनात न बाळगता तुम्ही अगदी खंबीरपणे अस्मिताला पाठिंबा द्यावा असं मला वाटतंय. आणि आई तुम्ही काळजी का करताय? आपण सर्वजण आहोत ना. आपण सर्वजण तिच्या मदतीला आहोत, तर मग तिने स्वतःला का बांधून ठेवावं? तर कल्पनाताई म्हणतात, अगं कुठली आई तिच्या लेकीला बांधून ठेवेल सांग बरं. कल्पनाताई अस्मिताकडे येतात आणि अस्मिताला म्हणतात, अस्मिता जा, तुला जे हवं ते कर, माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे, मी आहे, मी तुझ्यासोबत आहे. हे ऐकताच अस्मिता खुश होते आणि कल्पनाताईंना आनंदानेच मिठी मारत म्हणते, थँक्स आई. तर त्यानंतर अस्मिता सायलीला म्हणते, थँक्स सायली, अगं माझ्या मनाची घालमेल फक्त तूच समजू शकतेस. तर त्यावेळी सुमन काकू म्हणतात, बघितलंत ना, आपल्यामध्ये सायलीला घरच्यांची काळजी आहे आणि आपल्यामध्ये सायलीतील हे गुण वेळोवेळी दिसत होते आणि तन्वीप्रमाणे सायली आहे हे आपल्याला वेळोवेळी जाणवत होतं, पण आता ते सिद्धही झालं आहे आणि वहिनी हीच आहे आपली खरी वारसदार. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणूनच तर रविराजनी घाईघाईने सगळी प्रॉपर्टी सायलीच्या नावावर करायचं ठरवलं. तर दुसरीकडे आता अर्जुन पेपर चेक करतो, त्यावेळी अर्जुनला प्रॉपर्टीचे पेपर मिळालेले असतात. अर्जुन म्हणतो, मिळाली, हीच आहे ती फाईल, असं म्हणत आता अर्जुन ती फाईल घेऊन निघालेला असतो आणि त्याचवेळी आता प्रतिमा आत्याचा अर्जुनला फोन आलेला असतो. प्रतिमा आत्यांचा फोन येताच अर्जुन म्हणतो, बोल आत्या. हो मला फाईल मिळाली आहे, तीच घेऊन मी निघत आहे. आता राकेश तिथे आलेला असतो आणि राकेशनेही बोलणं ऐकताच राकेश म्हणतो, बरं झालं, म्हणजेच रविराज काकाची कुठल्या तरी कामाची फाईल न्यायला अर्जुन आला होता, म्हणजे आता तो गेल्यानंतर मी प्रॉपर्टीचे पेपर शोधायला मोकळा. परंतु अर्जुनचं पुढचं बोलणं राकेश ऐकतो. अर्जुन म्हणतो की हो, 2 जुनी व्हीलसुद्धा त्यामध्येच आहेत, सगळे पेपर मी घेऊन येतच आहे. आता मात्र राकेशला धक्काच बसतो. राकेश तर डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, म्हणजेच काकाच्या प्रॉपर्टीचे पेपरच अर्जुन न्यायला आला होता, हे असं कसं होत असतं? प्रत्येक वेळी अर्जुन आणि सायली माझ्या 2 पावलं पुढे कशी असतात? आता मात्र राकेशची चिडचिड होत असते. अर्जुन पेपर घेतो, दरवाजा लॉक करतो आणि तिथून निघालेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता काही पेपर घेऊन एक व्यक्ती आलेली असते आणि आवाज देत म्हणतात की अर्जुन सुभेदार आहेत का? तर त्यावेळी प्रतापराव येतात आणि म्हणतात, नाही, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार घरी नाही आहेत, पण तुमचं काही काम होतं का? तर ते म्हणतात की हो, ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांनी काही पेपर पाठवले होते आणि ते पेपर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे द्यायला सांगितले आहेत. प्रतापराव म्हणतात, काही हरकत नाही, मी देईन, असं म्हणत ते प्रतापराव पेपर घेतात आणि येऊन प्रतिमा आत्यांकडे देतात. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं झालं, लवकरात लवकर रविराजनी नवीन पेपर तयार केले होते, ते सुद्धा आपल्या हातात आले आहेत. आता एकदा का अर्जुनने जुने पेपर आणलेत की मग आपण त्यातील बदल करू शकतो. तर आता सायली म्हणते, पण आई अगं या सगळ्याला इतकी घाई का? आणि हे सगळं काही कशासाठी? ही सगळी प्रॉपर्टी घेऊन मी काय करू सांग ना. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं परत तेच, अगं तुला सांगितलं ना, गेली कित्येक वर्ष आम्ही या क्षणाची वाट पाहिली. आमची तन्वी परत येईल आणि या सगळ्याची मालकीण, या सगळ्याची वारसदार आमची तन्वी असेल. आणि आता तूच आमची तन्वी आहेस हे सिद्धही झालं आहे आणि या गोष्टी वेळेतच होणं खूप गरजेचं आहे. आणि तसंही माझी आणि रविराजची इच्छाच आहे की लवकरात लवकर आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलीच्या नावे व्हावी. तर आता अर्जुनही जुने पेपर घेऊन आलेला असतो आणि सगळ्या पेपरमध्ये जी काही अदलाबदल करायची असते, जे काही बदल करायचे असतात ते करूनही झालेले असतात. आता अर्जुन रविराज सरांना फोन करतो आणि म्हणतो, सिनियर, तू सांगितल्याप्रमाणे म्हणजे ज्या ठिकाणी प्रियाचं नाव होतं ते सगळे पेपर बदलून आता त्या ठिकाणी सायलीचं नाव ॲड केलं आहे. आणि आता हो, मी आता सायलीची सही घेणारच आहे, सायली आली नाही अजून, मी घेईन सही आणि नंतर तुला कॉल करेनच. रविराज सर म्हणतात, बरं ठीक आहे. आता सायली येताच प्रतिमा आता सायलीला म्हणतात, बस सायली, माझ्या डोळ्यासमोरच या सगळ्या पेपरवर तू सह्या कर. आता अर्जुन सायलीच्या हातात पेन देतो, पण जड अंतःकरणाने सायली हातात पेन घेते. पण सायलीला खूप भीती वाटत असते, कारण सायलीला कशाचाच मोह नसतो, तिला गरज असते तिच्या माणसांची. परंतु आता प्रतिमा आत्या आणि अर्जुन तिच्याकडे पाहतात, तिच्यावर असणारं दडपण ते दोघांच्याही लक्षात येतं. ती घाबरत असते आणि दोघांकडेही पाहत असते. परंतु ज्यावेळी ती त्या पेपरवरचं नाव पाहते, तन्वी रविराज किल्लेदार,
आणि त्यावेळी सायलीला ते सर्व क्षण आठवतात. अर्जुनने सर्वांसमोर सांगितलेलं असतं की आजपर्यंत जिला आपण सायली म्हणत आलो तीच आपली खरी तन्वी आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात की माझं मन नेहमीच मला सांगत आलं की तूच माझी मुलगी आहेस. तर रविराज सरांची ती हाक, तन्वी तूच माझी खरी तन्वी आहेस. तर पूर्णाजींचा तो स्पर्श आणि सायली त्यांना म्हणालेली असते की हा खरा स्पर्श आहे. पूर्णाजी इतक्या खुश झालेल्या असतात की त्या सायलीला म्हणतात, सायली अगं तू परत आली आहेस. या सगळ्या गोष्टी सायलीला आठवत असतात आणि सायली शांत बसून असते. त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते. तर त्यावेळी कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं बाळा काय झालंय, तू या पेपरवर सही का करत नाही आहेस. अर्जुन सायलीचं मन ओळखतो, सायलीच्या बाजूला बसतो आणि म्हणतो, मला माहीत आहे स्वतःचं नाव तन्वी रविराज किल्लेदार हे पहिल्यांदा पाहिल्यानंतर इमोशनल झाली आहेस ना. तुला तुझी खरी ओळख मिळावी, तुला तुझं खरं अस्तित्व मिळावं यासाठी तू किती धडपड केली आहेस ना. आणि फायनली तुला तुझी ओळख मिळाली आहे, तन्वी रविराज किल्लेदार. आता सायली त्यावर सह्या करते. तन्वी किल्लेदार हे नाव तिने पहिल्यांदा लिहिलेलं असतं आणि सायलीच्या सह्या होताच सर्वच जण टाळ्या वाजवतात, सायलीचं अभिनंदन करतात. अस्मिता म्हणते चला आता यावर रविराज काकाच्या सह्या झाल्या की सगळी प्रॉपर्टी सायली तुझी. तर त्यानंतर अर्जुनही सायलीचं अभिनंदन करतो आणि म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन बायको. परंतु त्याचवेळी टाळ्या वाजवत आता त्या ठिकाणी राकेश आलेला असतो. सर्वच जण राकेशकडे पाहतात. आता राकेशला पाहताच सुमन काकू म्हणतात, राकेश तू इथे. राकेश म्हणतो हो, तुम्हा सगळ्यांनाच भेटायला आलो आणि या आनंदाचा क्षणाचा मीही साक्षीदार झालो. खरंच हा क्षण पाहून खूप बरं वाटतंय. म्हणजे या सगळ्यावर जिचा हक्क होता तिचं सगळं काही तिला मिळालं आहे, तिचा हक्क तिला परत मिळाला. खरंच नाहीतर पप्पांनी हे सगळं काही तिला मिळू नये याची व्यवस्थाच केली होती. पण खरंच आज मला लाज वाटते की मी त्यांचा मुलगा आहे. सॉरी, माफ करा मला, असं म्हणत राकेश हात जोडतो आणि त्यानंतर स्वतःच्याच कानाखाली मारून घेत असतो आणि म्हणतो मी चुकलो. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. अश्विन राकेशला म्हणतो, राकेश जे झालं ते झालं, त्या सगळ्या गोष्टीचा आता विचार करायचा नाही. आपण सगळे एक होतो आणि कायम एकच असणार आहोत. अश्विनचं हे बोलणं ऐकून राकेश म्हणतो, थँक्यू सो मच अश्विन, आणि तुम्ही घरातील सर्वच जण मला समजून घेता. राकेशची ही नाटकं कोणाच्याही लक्षात येत नाहीत, परंतु राकेश सगळ्यांनाच खोटं नाटक करत आपण तुमच्या सगळ्यांच्या बाजूने आहोत असं दाखवून देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मी येतो असं म्हणत असतो. तर सुमन काकू म्हणतात, अरे तू आत्ताच तर आलास ना आणि येतो असं म्हणून कुठे निघालास. राकेश म्हणतो, आई मला थोडा वेळ एकट्याला राहू देत, कदाचित एकटं राहिल्यानंतर पप्पांवरचा राग तरी कमी होईल, त्यामुळे मी येतो. सुमन काकू म्हणतात, बरं काही हरकत नाही. आता राकेश तिथून निघालेला असतो. सर्वच जण राकेशचा विचार करत असतात. सुमन काकू म्हणतात, खरं सांगू का, राकेश त्यांच्या वडिलांसारखा निघाला नाही हे माझं नशीबच म्हणावं. तर कल्पनाताई म्हणतात, हे बघ, जे काही घडायचं होतं, वाईट घडायचं होतं, ते सगळं काही घडून गेलं आहे आणि आता जे काही घडणार ते फक्त चांगलंच घडणार. त्यामुळे आता तू काळजी करू नकोस आणि विचार नको करूस सुमन. तर अस्मिता म्हणते, प्लीज नागराज काकाचा विषय बंद. पण आता हो, सायलीला तिची हक्काची प्रॉपर्टी मिळाली म्हणून काय सेलिब्रेशन. तर आता सर्वच जण हसू लागतात. तर अश्विन म्हणतो, चला घरात काही निमित्त असलं की अस्मिताईला फक्त सेलिब्रेशन हवं असतं. तर अर्जुन मनाशी म्हणतो, याचं सेलिब्रेशन एकच असू शकतं, मी आणि सायलीने एकमेकांना वेळ देणं, एकमेकांसोबत वेळ घालवणं. आज मी माझ्या जुन्या मैत्रिणीला माझ्यासोबत डेटवर घेऊन जातो. येस, असं म्हणत अर्जुनने सायलीला डेटवर घेऊन जायचं प्लॅन केलेला असतो. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता घडलेला सर्व प्रकार सांगण्यासाठीच राकेश इथे आलेला असतो. परंतु नागराज त्याची कॉलर पकडत म्हणतो, काय चाललंय रे, अरे त्या सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर तू त्या अर्जुनच्या अगोदर का नाही मिळवलेस. राकेश म्हणतो, पप्पा मी तिथे पोचलोच होतो, परंतु माझ्या अगोदर अर्जुन तिथे पोचला, त्याला मी तरी काय करणार. तर नागराज राकेशला म्हणतो, अरे दादा इथे नसताना हे काम सोपं झालं असतं, पण इथे सुद्धा तू मातीच खाल्लीस. असं म्हणत आता नागराज खूप चिडलेला असतो. तर आता राकेश नागराजला म्हणतो, पप्पा तुम्ही दरवेळी मलाच का बोलता. अहो मी तिथे गेलो, ते पेपर शोधण्याचा प्रयत्न केला, पेपर मिळाले नाहीत म्हणून सुभेदारांच्या घरी गेलो, चांगलं असण्याचं नाटक केलं, स्वतःच्या 2 थोबाडीतही मारून घेतलेत.
एवढं सगळं करूनही तुम्ही फक्त मलाच बोलता का? तर नागराज म्हणतो, मग काय करू मी, सांग ना. अरे, ज्या प्रॉपर्टीसाठी मी इतकी वर्ष मेहनत घेतली, ती प्रॉपर्टी माझ्या नावे न होता, माझ्या दादाची प्रॉपर्टी मला न मिळता त्या सायलीच्या घशात गेली आहे आणि मी शांत बसायचं का? मग आता मी काही तुला ओवाळू का? असं म्हणत नागराज इथे राकेशवर खूप चिडलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अस्मिता म्हणते, पण यावेळीची पार्टी मला हवी आहे. तर अर्जुन म्हणतो, अस्मिताई हे बघ, माझ्या बायकोवर पहिला हक्क हा माझा आहे, त्यामुळे मी आता तिला माझ्यासोबत बाहेर घेऊन जाणार आहे. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन जरा थांब, सायलीला देवदर्शनाला घेऊन जायचं हे कल्पनाच्या मनात आहे, ते अगोदर होऊ देत आणि मग तुझं काय ते. तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही म्हणजे मी सायलीला आमच्या घरी घेऊन जाणार होते. तर विमलताई म्हणतात, आणि पूर्णाची म्हणत होत्या की सायलीला ते माई मावशीकडे घेऊन जाणार आहेत. तर आता ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकून अर्जुन मात्र शांतच होतो. तर अस्मिता म्हणते, ए नाही, आधी माझी पार्टी. आता सगळ्यांचीच भांडणं सुरू असतात, प्रत्येकजण आपापलं प्लॅन सांगत असतात आणि यावर सायली सगळ्यांनाच म्हणते, थांबा, शांत व्हा. सायली म्हणते, शांत व्हा, सगळ्यांनी शांत व्हा, मी कधी कोणाला वेळ द्यायचा हे फक्त मीच ठरवणार. असं म्हणत आता सायली विमलताईंना फळा आणायला सांगते. तर प्रतापराव विचारतात की फळा कशाला हवाय. तर अस्मिता म्हणते, हे बघा सायली, तू आता लिस्ट वगैरे ठरवत बसू नकोसा, जी पार्टी होणार ती होणार. अस्मिता मात्र तिच्या म्हणण्यावर ठाम असते, तिला फक्त पार्टी करायची असते. परंतु सर्वच जण आपापली लिस्ट, आपापली यादी एवढी मोठी तयार करतात की सायलीला काय करावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे आता सचिन जेलमध्ये प्रियाला भेटण्यासाठी आलेला असतो आणि घडलेला सर्व प्रकार सचिन ज्यावेळी प्रियाला सांगतो त्यावेळी प्रिया म्हणते, मीच मूर्ख आहे, त्या राकेशवर विश्वास ठेवला आणि हे काम राकेशला सांगितलं. खरं तर हे पेपर तुमच्यापैकी कोणाला तरी मिळायला हवं होतं. सचिन म्हणतो, हो ना, तर मला वाटलं होतं की तो राकेश काहीतरी कामाचं असेल, मी तर US वरून आल्यानंतर पहिल्यांदाच त्याला भेटलो होतो. तर आता प्रिया म्हणते, बिंडोक आहे, एक नंबरचा बिंडोक. US वरून आल्यानंतर स्वतः जगाचा राजा असल्यासारखा रुबाब दाखवत फिरत असतो, परंतु काम मात्र एकही धड जमत नाही. खरं तर ते पेपर अगोदर तुमच्या हाती लागायला हवे होते. खरं तर तुम्ही कोणीतरी ते पेपर आपल्या हाती घ्यायला हवे होते. सचिन म्हणतो, त्या सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरात मला प्रवेश तरी आहे का? तर प्रिया म्हणते, अरे पण महिपत शिकरेंची काही माणसं रांगोळी काढत बसली आहेत का सुभेदार आणि किल्लेदारांच्या घराबाहेर? आता सगळे पेपर अर्जुनच्या हाती लागल्यामुळे प्रिया खूप चिडलेली असते, ती संतापलेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता विमलताई फळा तर घेऊन येतात आणि सायलीच्या हातात खडू देत म्हणतात, सायलीताई. तर सायली म्हणते, आता सर्वांनी बघा मी फळ्यावर नक्की काय लिहिते. आता सायली फळ्यावरच्या कार्यक्रमांच्या यादीमध्ये पहिलं नाव हे उद्या लिहिते आणि त्यापुढे लिहिते की आईबाबांसोबत देवदर्शनाला जाणं. आता सर्वच पाहत असतात की सायली नक्की काय लिहित आहे. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नागराज राकेशवर चिडतो आणि म्हणतो, माझंच चुकलं की महत्त्वाचं काम मी तुला सांगितलं, तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू तर एक नंबरचा बिंडोक आहेस. नागराज म्हणतो, खरं तर हे काम जर महिपतच्या गुंडांना दिलं असतं ना तर असं एका फटक्यात झालं असतं. तर राकेश म्हणतो, हो ना, मग द्यायचं होतं काम. तुमचं एक बरं आहे, इथे बसायचं आणि फक्त सूचना सोडायच्या. तर आता नागराज पुन्हा एकदा राकेशच्या कानाखाली मारतो आणि म्हणू लागतो, ए तू बाहेर असून सुद्धा काहीच करू शकत नाहीस आणि मी इथे आत असलो ना तरी तुझ्यासारखा निरुपयोगी नाही आहे. मी काहीतरी इथे करतोय आणि इथून सुद्धा मी सगळं काही करू शकतो. तू बाहेरून जे काही करू शकत नाहीस ना ते मी ते आत बसूनही करू शकतो, कळलं का? तर राकेश नागराजला म्हणतो, हे सगळं काही तुमच्यामुळे होते. आत्तापर्यंत इतकी पापं करून ठेवली आहेत ना की देवसुद्धा आपली साथ देत नाही आहे. आताच बघा ना, मी पेपर घ्यायला गेलो होतो ना, परंतु ते पेपर कोणाला मिळाले? अर्जुनला. त्या पेपरपर्यंत पहिलं कोण पोचलं? अर्जुन. हे कशामुळे घडतंय? कारण देवाची साथ त्यांना मिळते, आपल्याला मिळणारच नाही, कारण तुमची पापं तितकी आहेत ना. पप्पा, ही सगळी ना तुमच्या कर्माची फळं आहेत. असं म्हणत राकेश आता नागराजलाच या सगळ्याला जबाबदार धरतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता सायली पुढचं दिनक्रम लिहत पुढे लिहिते. सायली आता सर्वांना म्हणते, तर उद्या मी सगळ्यात अगोदर आईबाबांसोबत देवदर्शनाला जाईल आणि तिथूनच मग माहेरी जाईन आणि परवा अस्मिता तुझ्यासोबत बाहेर संध्याकाळी जेवायला जाणार आणि मग तिथूनच मावशी आजीकडे पूर्णाजींसोबत जाईन.
आता मात्र अर्जुन उदास असतो, कारण या सगळ्यात अर्जुनसोबत बाहेर जायचं किंवा अर्जुनसोबत वेळ घालवायचा यामध्ये सायलीचा कुठे दिनक्रमच नसतो. आता अर्जुनला वाईट वाटतं. अर्जुन मनाशीच म्हणतो, आता या सगळ्यात सायलीला माझ्यासाठी द्यायला वेळच नाही आहे. राहू देत, काही हरकत नाही, मी ऑर्डर कॅन्सलच करतो आता, असं म्हणत आता अर्जुन मोबाईल हातात घेतो आणि ऑर्डर कॅन्सल करत असतो. आणि हे सगळं दृश्य सायली पाहत असते. अर्जुनच्या मनाची घालमेल सायलीने ओळखलेली असते. तर दुसरीकडे नागराज इथे राकेशला म्हणतो, आता सायली अर्जुनवर असं मोठं संकट यायला हवं आणि ते संकट प्रियाच घडवून आणू शकते. खरं तर मला तिचं ऐकायचंच नव्हतं, पण माझ्या घरात असा दगड जन्माला आलाय तर मी तरी काय करू. राकेश म्हणतो, पप्पा दगड वगैरे काही नाही या, पण ही गोष्ट मी मान्य करतो की माझ्यापेक्षा प्रियाचं डोकं चालतं. ती खूप छान प्लॅन करते आणि आता अर्जुन सायलीवर कोणतं संकट आणायचं हे सुद्धा तिने ठरवलेलं असेल असं मला तरी वाटतंय. तर नागराज म्हणतो, असेल, कारण प्रिया हवेत उडणारी हवेत पळणारी पोरगी नाही आहे. तिने एकदा ठरवलं ना की मग ती ते करून दाखवणारच. आणि आता तिने जर ठरवलं तर त्या सायली अर्जुनला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही. तर राकेश म्हणतो, हो पप्पा सगळं काही मान्य आहे, पण ही प्रिया नक्की त्या सगळ्यांवर कोणतं संकट आणणार आहे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. अश्विन म्हणतो, सायली बहिणी, हे सगळं तर उद्यापासूनचं प्लॅन आहे ना, मग तू आज काय करणार आहेस. तर सायली अर्जुनकडे पाहते आणि म्हणते, आजचा पूर्ण वेळ मी यांना देणार आहे. आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन खुश होतो. अर्जुन सायलीला म्हणतो, काय म्हणालीस. त्यावेळी सायली अर्जुनचा हात पकडते, त्याला पुढे घेऊन येते आणि म्हणते की हो, मी आता जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. आजचा दिवस फक्त अर्जुन आणि तन्वीचा. तर दुसरीकडे प्रिया चिडते आणि सचिनला म्हणते, ही सगळी काही आपल्याच कर्माची फळं आहेत. आपण काहीही केलं तरी आपल्याला यश मिळत नाही. खरं तर हे सगळे पेपर आपल्या हाती लागायला हवे होते. सगळे प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हाती लागले असते तर सगळ्या गोष्टी अगदी सोप्या झाल्या असत्या. पण ते पेपर आपल्या हातून निसटले आहेत. पण नाही, आता काहीतरी मार्ग शोधावा लागेल. काहीही झालं तरी ते सगळे पेपर हे आपल्या हाती मिळायलाच हवे आणि त्यासाठी काहीतरी मार्ग नक्कीच असेल. तर सचिन प्रियाला म्हणतो, त्या अस्मिता आणि सुभेदारांना बर्बाद करण्यासाठी, रडवण्यासाठी कोणतंही प्लॅन चालेल. बोल प्रिया, काय करायचं आहे पुढे. तर प्रिया सचिनला म्हणते, सायली अर्जुन आपल्यावर लक्ष ठेवून असणार आहेत, कारण त्यांना माहीत असणार आहे की आपल्यावर कोणतंही संकट आलं तर हे सगळं काही आपणच घडवून आणू शकतो. त्यांना गाफील ठेवायचं आणि अशा दिशेने संकट आणायचं की ज्या दिशेला ते बघतही नसतील. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते, अर्जुनला त्याची तन्वी इतक्या वर्षांनी भेटली आहे, मग त्या दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला नको का आणि तन्वीने अर्जुनसोबत वेळ नको का घालवायला. तर अस्मिता म्हणते, पण याला काय अर्थ आहे, खूप वर्षांनी तन्वी आम्हाला पण भेटलीच की. तर सायली म्हणते, हे बघा, मी सगळ्यांना वेळ देणार आहे, मी माझं वेळापत्रक अगदी व्यवस्थित पाळणार आहे, पण उद्यापासून आजचा दिवस हा माझ्या अर्जुनसाठी. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुला कसं कळालं की आज मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. मी तर तुला काहीच सांगितलं नव्हतं. तर सायली अर्जुनला म्हणते, तुमच्या डोळ्यात पाहिल्यावर मला कळालं आणि तसंही मला तुमच्यासाठी एक खास दिवस काढायचाच होता. खरं तर या सगळ्या प्रवासात मला तुमचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही मला साथ दिली नसती ना तर आत्तापर्यंत मी तन्वी आहे ह्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचूच शकलो नसतो. तर दुसरीकडे प्रिया सचिनला म्हणते, कळेल सचिन, सगळं काही कळेल, पण मी इथे राहून फक्त सूत्र हलवू शकते, पण सगळा प्लॅन तुम्हालाच करावा लागणार आहे, तुला आणि त्या बेंडोक राकेशलाच. म्हणजे मी काय म्हणते ते कळतंय ना सचिन. अरे माझी सगळी नजर, माझा सगळा विश्वास हा तुझ्यावर असणार आहे, त्या रिकामी डबा असणाऱ्या राकेशकडे नाही. त्यामुळे सचिन तू करशील ना माझी मदत. तर सचिन म्हणतो, प्रश्नच नाही ग प्रिया, कारण त्या संपूर्ण सुभेदारांना चिखलात बरबटलेलं पाहायचं आहे मला आणि त्यासाठी वाटेल ते करू शकतो मी. आणि हे तुला नव्याने सांगायला हवंय का प्रिया. प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, अर्जुन सायली, जितका एन्जॉय करायचा आहे ना तितका करून घ्या, कारण आता तुमच्या आयुष्यात एक नवीन वादळ येत आहे आणि हे वादळ कधी तुम्हाला उद्ध्वस्त करून निघून जाईल हे तुम्हाला कळणारही नाही. असं म्हणत प्रिया आणि सचिन खूप खुश असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन खुश होतो आणि सायलीला म्हणतो, खरंच बायको, तू माझ्या मनातील भावना अगदी व्यवस्थित ओळखतेस. आज मला माझ्या मैत्रिणीसोबत वेळ घालवायचा होता, असा एक दिवस अगदी फ्रेंडशिप डे सारखा, पण इथे सर्वांचीच अशी वेगवेगळी प्लॅन होती. त्यानंतर मी गप्पच बसलो.
तर प्रतापराव म्हणतात, हां ठीक आहे रे, आमचा नंबर नंतर लागला तरी चालेल. तर दुसरीकडे जेलमध्ये प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, ताई मला भेटायला कोणीतरी येणार आहे, पण प्लीज तिचं नाव तू रेजिस्टर वगैरे यामध्ये कुठेही लिहू नकोस, कारण ती कोण मला भेटायला येते आणि मला इथे भेटण्यासाठी आलेली व्यक्ती कोण आहे हे कोणालाही कळायला नको. तर त्याचवेळी प्रियाला भेटायला आलेली व्यक्ती त्या ठिकाणी आलेली असते आणि प्रियाला आवाज देत म्हणते, प्रिया. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायलीने तर तिचं पूर्ण रूपच बदललेलं असतं. तन्वी म्हणून ती अर्जुनच्या समोर येते. आता अर्जुनची काही नजर हटत नाही. सायली त्याला भानावर आणते. तर त्यानंतर सायली आणि अर्जुन एका टपरीवर गेलेले असतात. सायलीला वडापाव खायची इच्छा असते, पण अर्जुन नकार देत असतो. पण शेवटी अर्जुनला होकार द्यावाच लागतो आणि सायली वडापाव एन्जॉय करत असते. तर दुसरीकडे प्रिया आता तिला भेटायला आलेल्या व्यक्तीला म्हणते, प्लीज आता तू तुझा स्कार्फ बाजूला करू शकतेस. आता प्रिया तिला म्हणते, माझं तुझ्याकडे एक खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते काम तूच करू शकतेस. आता प्रियाच्या मदतीला नक्की आलेली ही मुलगी कोण असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.